नमस्कार मंडळी, कसे आहात? आशा करते सगळे मजेत असणार आणि मजेत असायलाच पाहिजे। उन्हाळ्याची चाहूल लागली की आपोआप आपल्या शहरात माठ विक्रेते मोठ्या संख्येने येऊ लागतात आणि मग एखादी प्रथा किंवा परंपरा असल्यासारखी आपली पावलं ही न कळत माठ खरेदीसाठी वळू लागतात। पण खरं तर दरवर्षी वेगळा माठ, नवा माठ घेण्याची गरज असते का? तर नाही। जर तुमच्या म्हणजे मागच्या वर्षाचा माठ फुटला असेल किंवा खराब झाला असेल तर नक्की माठ आपण खरेदी करू शकतो, पण घरात जुना माठ असताना नवा माठ घेण्याची काहीच गरज नाही। जर जुना आहे तर नवं घेऊन परत त्या गोष्टीची साठवण आपण करून ठेवत असतो। तर तसं न करता जो जुना माठ आहे तोच काढा आणि त्याला चांगलं धुवा आणि हे धुताना त्याचा वास किती सुंदर येते। अरे बापरे, असं वाटतं ना की ते म्हणजे माती जसं असतं ना, मातीचा वास तो खावासा वाटतो। तसंच मला आज होत होतं हे धुताना। एकदम म्हणजे मी इतकी हे झाली होती की मला अरे बापरे, किती सुंदर हा वास असतो। अगदी कोणतंच परफ्यूम, कोणतं जगातलं कोणतंच हे त्याला लागत नाही। जसं पहिलं पाऊस पडतो ना, त्याचा वास असतो मातीचा, तोच वास या माठातून येत होता, एकदम अप्रतिम। तर हा जुना माठ आपण योग्य पद्धतीने वापरला तर त्यातही अगदी नव्या माठासारखं थंडगार पाणी होऊ शकतं आणि आपले बरेचसे पैसे म्हणजे थोडेफार का होईना पण पैसे हे वाचू शकतात। त्यासाठी जुना माठ वापरात आणण्यापूर्वी काय उपाय करायला पाहिजे ते आपण आज बघूया, म्हणजे थोडक्यात बघूया। तर सगळ्यात पहिले जो माठ आहे जुना तो काढायचा आणि तो माठ जो आहे तो स्वच्छ चांगल्या पाण्याने आणि चांगलं 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे आपल्याला। चांगलं धुवून झाल्यानंतर अशा प्रकारे जी घासणी वगैरे असते ना, म्हणजे जी खरबडीत घासणी असते त्याने चांगलं आतून बाहेरून जे आहे ते व्यवस्थित घासून घ्यायचे। त्याने काय आहे ते छिद्रे जे आहे ते ओपन होतात आणि त्याने पाणी जे आहे ते थंडगार होतं। आणि माठाला जर असं नळ वगैरे असेल तो सुद्धा व्यवस्थित घासून घ्यायचा आहे, कारण तो बऱ्याच दिवसापासून जो आहे तो पडलेला असतो। कारण माझ्याकडे ना मी म्हणजे उन्हाळा संपला की लगेच माठ जे आहे ते ठेवून देते आणि जे भांडं आहे, काय म्हणतो आपण त्याला, पाण्याचं भांडं असतं ते काढते आणि त्यातूनच आम्ही पाणी पित असतो। तर माठ जे आहे माझं जवळजवळ 7 ते 8 महिन्यापासून पडलेलं आहे। आणि आता सीझन आहे उन्हाळ्याचं, तर थंडगार पाणी कोणाला नाही आवडत? आपल्यापैकी सगळ्यांनाच थंडगार पाणी प्यावंसं वाटतं उन्हामध्ये। उन्हातून जर बाहेरून आलो आपण तर पाणी जे थंडगार हवं असतं ते हवंच असतं, म्हणजे नाहीतर आपण फ्रीजमधून घेतो तर फ्रीजमधून पाणी न घेता अशा प्रकारे माठ वगैरे जे आहे त्यातून पाणी घेतलं तर आपल्या हेल्थसाठी चांगलं असतं। तर हे माठ वगैरे जे आहे ते व्यवस्थित आतून बाहेरून वगैरे घासून झालेलं आहे, तर ते चांगलं पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे। हे माठ भरपूर दिवसापासून पडलेलं असल्यामुळे ना नळ वगैरे जो चालू आहे की नाही तो सुद्धा चेक करून घ्यावा लागेल, नाही तर नळ जो आहे तो चेंज करावा लागेल मला। पण हा नळ जो आहे तो व्यवस्थित चालू आहे, तर ते चेक करून झाल्यानंतर माठ जो आहे तो व्यवस्थित ठेवून देते आणि ठेवल्यानंतर त्यात पूर्ण म्हणजे माठ जो आहे तो पूर्णपणे भरून ठेवायचा आहे। 1 ते 2 दिवसापर्यंत ठेवून देईल, सो दॅट ना त्याचा जो वास वगैरे जो असेल मातीचा तो निघून जाईल यातून आणि यामुळे ना काही लिकेज वगैरे असेल माठाला ते सुद्धा कळून जाईल, पाणी गळतंय का कुठून, तर ते सुद्धा मला म्हणजे शोधता येईल। आणि जर तसं असेल तर माठ जो आहे तो नवीनच घ्यावा लागेल। तर 8 महिने सोबत असणाऱ्या माझ्या या भांड्याला आता मला ठेवावं लागेल। माझ्याकडे ना नेहमी तांब्याच्या भांड्यामध्येच पाणी पिलं जातं, म्हणजे 8 महिने जे असतात आपले, समर सीझन सोडलं तर जे 8 महिने असतात त्यामध्ये तांब्याच्या भांड्यामधूनच पाणी जे आहे ते आम्ही इनटेक करत असतो। सो त्याचं काम जे आहे ते झालेलं आहे, तर त्याला चांगल्या प्रकारे घासून वगैरे जे आहे ना ते ठेवून देईल मी आता। कामापुरता मामा अशी गोष्ट जी आहे ना ती याच्यासोबत पण लागू झालेली आहे, कारण माणसाचंच नाही तर याच्या म्हणजे वस्तू वगैरे ज्या आहे त्यांच्यासोबत सुद्धा असंच घडत असतं। काम असेल तेव्हाच आपण त्याला काढतो आणि त्याचा यूज करत असतो। आणि हे तांब्याचं भांडं घासण्यासाठी ना मी जो लिंबू असतो यूज केलेला तोच मी यूज करते। ते त्याला घासायला चांगलं निघून जातं बघा आपण, म्हणजे असं काही नाही की पितांबरीच पाहिजे प्रत्येक गोष्टीला, म्हणजे हे तांब्याचे भांडे घासायला, तर तसं काही नाही आहे, चांगलं निघून जातं। तर ते घासून झाल्यानंतर माझी आता फेरी आहे गॅलरीमध्ये आणि हे झाड आहे याची मी फांदी लावलेली होती। एका फांदीपासूनच हे झाड जे आहे ते ग्रो झालेलं आहे आणि मस्त असं पान जे आहे ते त्याला येतं आहे बघा आपण, किती सुंदर। म्हणजे हे झाड जे आहे ना ते डेकोरेशनसाठी इनडोअर प्लांट म्हणून किंवा आउटडोअर आपण ठेवू शकता आणि सुंदर असं झाड दिसतं, डेकोरेशनसाठी खूप छान आहे। सो तुम्हाला जर लावायचं असेल तर तुम्ही एका फांदीने हे झाड जे आहे ते ग्रो करू शकता। तर येथे झाडाला वगैरे जे आहे ते पाणी द्यायचं आहे मला, कारण उन्हाळ्यामध्ये ना अगदी आपल्याला 1 वेळेस 2 वेळेस सुद्धा पाणी दिलं तर कमी पडतं, कारण मोठी झाडं वगैरे जे असेल तर त्यांना 2 वेळेस पाणी द्यावं लागतं। आणि माझ्याकडे जास्त ऊन वगैरे जे आहे ते येत नाही, पण समर सीझनमध्ये अगदी थोडंसं ऊन येतं, पण ह्या झाडांवर जे आहे ते समरमध्ये ऊन जे आहे ते येत असतं, त्यामुळे त्यांची ग्रोथ जी आहे ती चांगल्या प्रकारे होते आता। आणि काय म्हणतो आपण मनी प्लांट्स वगैरे जे आहेत त्यांनासुद्धा व्यवस्थित अशा प्रकारे वरतून सुद्धा पाणी दिल्यानंतर चांगल्या प्रकारे ग्रो होतात।
हे बाकीचे कामं करण्या अगोदर ना मी मशीनसुद्धा लावलेलं होतं, तर मशीनमध्ये आता कपडे जे आहे ते झालेले आहे, तर ते सुद्धा आता बाहेर टाकून देते. हे कपडे वाळवत घालण्यासाठी ना अशा प्रकारचा जो स्टँड आहे तो घेतलेला आहे मी, पण मला हा स्टँड जो आहे तो अजिबात आवडत नाही आहे, कारण ना त्याने स्पेस जी आहे ती बऱ्यापैकी म्हणजे हा स्टँड घेऊन घेतो, त्यामुळे ना असं वरती जो लावलेला असतो जो स्टँड काय म्हणतो त्याला आपण, रेल असते ती दोरीसारखं असतं ते लावायचं आहे. ते बघूया आता त्याचा मुहूर्त जो आहे तो केव्हा निघणार, पण मला तो लावायचाच आहे, कारण जेणेकरून ही जी स्पेस आहे गॅलरीमधली ती कमी म्हणजे मला यूज करायला तरी मिळेल, काहीतरी असं झाड वगैरे जे आहे ती लावता येतील किंवा बाकीचे जे काही गोष्टी असतील त्या करता येतील. आणि ही जे आहे माझे म्हणजे दुसऱ्या गॅलरीमधले ही झाडं आहे आणि हा जो कढीपत्ता आहे याला अगदी एकदम सुंदर अशी पानं जी आहे ती फुटलेली आहे बघा आपण. आणि म्हणजे दुसरीकडे ना फांदी वगैरे जी आहे ती सुद्धा फुटलेली आहे, कारण ना मी तुम्हाला एका मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं की त्याला ना असं पान वगैरे जे आहे ते अजिबात येत नव्हते, त्यामुळे मी त्याला कट वगैरे जे आहे ते केलेलं होतं, त्यामुळे त्याला मस्तपैकी फांदी वगैरे जी आहे ती फुटत आहे आणि पानं जे आहे ती व्यवस्थित अशी ग्रोथ त्यांची होत आहे. आणि हा येथे मोठं असं कपड्याचा ढीग तयार झालेला आहे. कपड्याचा ढीग जो आहे तो नाही आवरला तर त्याच्यावर कपड्याचा ढीग असे करत बरेच असे कपडे साठवून ठेवतो आपण आणि नंतर त्याचा कंटाळा येतो भरपूर असं, म्हणजे आपल्याला खूप जास्त कंटाळा येतो त्यांचे घड्या वगैरे जे आहे ते करायला. पण त्या अगोदरच ना मुलांना मॅगी वगैरे जी आहे ती खायची होती, त्यांना भूक लागली होती, त्यामुळे मॅगी आता बनवून घेते. मुलांना असले प्रकार खूप आवडत असतात, मुलांनाच काय मोठ्यांना सुद्धा आवडत असतात, पण मला अजिबात आवडत नाही. आणि पोळी वगैरे जी आहे, पोळी भाजी मी बनवलेली आहे ती आहे म्हणजे सकाळची, पण मुलांना दुपारी ती खायची नसते, कारण ते म्हणजे त्यांना पाहिजे असतं काहीतरी चटपटीत दे दुपारच्या वेळेस, तर त्यासाठी. आणि आता सुट्ट्या लागल्या आहे तर त्यांना असं हे सुरूच राहणार आहे, म्हणजे पूर्ण सुट्ट्याभर तेच सुरू असणार आहे. दुपारच्या वेळेस काहीतरी चुटूरपुटूर हवंच असतं त्यांना खाण्यासाठी, तर ते आता बनवून घेऊ. आणि जोपर्यंत ही मॅगी होते तोपर्यंत मला भांडे वगैरे जे ठेवायचे लावायचे ते सुद्धा मी लावून घेते. आणि दुसरीकडे ना मी चहासुद्धा लावलेला आहे, तर मल्टीटास्किंग प्रत्येक स्त्रीला यायलाच पाहिजे आणि ते खूप म्हणजे काळाची गरज आहे मल्टीटास्किंग करणं. काही जण एकाच वेळी अनेक गोष्टी करू शकतात, पण खरं तर हा चमत्कार सर्वाचा भाग असतो, कारण प्रत्येकाला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या जमत नसतात किंवा त्या करायला म्हणजे त्यांचं मन जे आहे ते मान्य करत नसतं, एका वेळेस एकच काम करतात. पण अशा प्रकारे ना आपण मल्टीटास्किंग करत असलो तर जी कामं आहे ती वेळेत होतात आणि वेळेत झाल्यामुळे ना आपल्याला स्वतःला सुद्धा वेळ देता येतो. आणि प्रत्येकाला हे कामं जे आहे मल्टीटास्किंगचं जे जमेलच असं नाही आहे, कारण प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते, प्रत्येकाचं म्हणजे वेळ जी आहे काम करण्याची ती वेगळी असते, त्यानुसार आपण आपली कामं जे आहे ते नियोजन करू शकता. पण येस, मला आहे ना मल्टीटास्किंग बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे जमते, तर त्यामुळे माझी कामं करण्याची म्हणजे जी गती असते ना ती वाढलेली असते आणि मी माझी कामं जे आहे ते पटापट आवरून घेते. मला करायचं खूप होतं पण करताच नाही आलं असं म्हणत रडणं सोपं, पण बदल करायचा तर छोटे प्रयत्नही पुरेसे असतात. मैत्रिणी विचारतात भेटतेस का, उत्तर तेच वेळच नाही. पार्लरमध्ये जायचं आहे पण वेळच नाही. वाचायचं आहे, शिकायचं आहे, निवांत झोप काढायची, मुलांसोबत खेळायचे, नवऱ्याशी गप्पा मारायच्या आहेत, मनासारखं पदार्थ करून खायचे, आईबापाशी गप्पा मारायच्या आहेत, खूप काही करायचं आहे पण काय करणार, वेळच नाही बाई, मला वेळच नाही असं म्हणत आपण सतत स्वतःला सांगतो. पण कधी स्वतःला विचारून पाहिलं आहे का आपला वेळ नक्की कुठे जातो, कशात जातो? वेळ नाही म्हणताना आपला वेळ नक्की कशात जातो, आपण नक्की कशात बिझी असतो आणि इतके बिझी आहोत तर मग आपण जगणार कधी? मरताना वाटेल की जगायला वेळच मिळाला नाही तर? म्हणून स्वतःसाठी वेळ काढा. वेळ तर मिळणार नाही, तो आपल्याला चोरून घ्यावा लागेल. आपल्या आयुष्यातून आपल्या स्वतःसाठी वेळ जो आहे तो चोरून घ्यावा लागेल आणि त्या चोरलेल्या वेळेत आपण स्वतःसाठी स्वतः करता तरी थोडंफार तरी जगून बघा, किती भारी वाटतं. एक वेळेस नक्की ट्राय करून बघायला हवं, नाही का आपण? आणि ही मॅगी जी आहे ती झालेली आहे, चहा जो आहे तो होत आहे, तोपर्यंत मी याला मॅगी देऊन देते. त्याला जास्त भूक लागलेली होती, माझ्या लहान मुलाला. त्याला एकदम अशी म्हणजे त्याचं सुरू होती की मला मॅगी दे, नाहीतरी काहीतरी चटपटीत असं दे. आणि हे पाणी जे आहे ते सुद्धा बऱ्यापैकी मस्त थंड झालेलं आहे, अजिबात माठ गळलेलं नाही आहे, म्हणजे अजिबात त्याला असं काही लिकेज वगैरे नाही आहे. तर हे बेस्ट आहे आता यूज करण्यासाठी. आणि हा चहा जो आहे तो झालेला आहे तो घेते. आणि ॲज युज्युअल माझी चहा घेण्याची फेवरेट ठिकाण जे आहे तो हा झोका आहे. गॅलरीमध्ये मस्त निवांत बसायचं आणि झोक्यावर चहा घ्यायचा, खूप भारी वाटतं येथे बसून निवांत चहा घ्यायचा. प्रत्येकाचं एक ठिकाण ठरलेलं असतं ना की चहा आपल्याला येथेच घ्यायला आवडतो, तशातलं हे ठिकाण माझं आहे, फेवरेट ठिकाण आहे. मी चहा जो आहे तो येथेच घेते, म्हणजे सकाळचा दुपारचा जो असेल तो येथेच बसून मी चहा घेत असते. सो आजचा हा व्लॉग जो आहे तो येथेच एंड करते. तर आपल्याला हा व्लॉग जो आहे तो कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा. आणि हो, या डेलीच्या रुटीनच्या टिप्स वगैरे ज्या आहेत त्या आपल्याला कशा वाटल्या त्यासुद्धा मला कळवा. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर चला मग भेटूया नवीन व्लॉगमध्ये. सो टेक केअर फ्रेंड्स, बाय.